श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत. अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने. परी सांप्रत कली दारुण जनाना जमे पवित्राचरण म्हणून गुरु दयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत. श्रवण पठणे निश्चिंत कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण. माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदू अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त. ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्तांचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार. स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे पाहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरिती जनी जना सन्मार्ग दावोणी मोक्ष मार्गा लावित असे. त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मांत श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कली मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्तरूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात आपण राज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुणीय. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेव्हा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्तांचे. 16 वर्षापर्यंत माता पित्यांते सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त. येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होत. दूरदूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझे लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकच असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत. देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित. जो जे मागे त्या ते देत स्वामी महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला ओवी संख्या 31. श्री दासवत श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला समाप्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेय नमः. कुरवपुरी राहत श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता हो गुप्त येथून या अवधारा. हो येथून गुप्त जावनी राहू कर्दळी वनात. नाही काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी.
नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात, नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात हो आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त, श्री शैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत, समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी, समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपाद मुनी, कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणो लागत, लोक आश्चर्यचकित म्हणते दिवे बालक हे. न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रगटला म्हणत लोक विस्मय तेतवा. ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राही म्हणत, परीन काही बोलत चिंतित होती सर्वही. इतरे जण जे बोलत ते सर्वे कळे बालकांप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत अनेक काही बोलेना. अंती पोससी तयासी सांग तू केव्हा बोलसी, बालक खून करोनी त्यांसी सांगतसे ते अवधारा. खून करोनी दावित मोंजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणतसे. ऐसा एकोणी माता पिता मोंजी बंधन तत्वता, करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहुणे उपनयन केले पहा मोंजी बंधन, बालक वेद मंत्र म्हणून निज मौनांते सोडितसे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7, वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती, आम्ही संन्यासी असो यती गृहीन राहू निश्चय. ऐसे सांगून सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्नान जेथ तेथे येऊन राहिले. भिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात, आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथ शक्ती ठेवीती अमुप, पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त, मुडा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देता स्वामी कृपा करुण, सायम देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळतसे. भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती, धर्म करा म्हणून सांगते मोक्ष मार्गाते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर, सत्कर्म आणि सदाचार हेचे जीवाचे सांगाती. सायम देव दत्त भक्त कडंगची गामी राहत, तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायम देवासी म्हणत, सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत, प्रिय भक्त आमुचा तू. सायम देव महाभक्त तयासी स्वामी सांगत, आम्ही तुमचे गावा समीपत भविष्य काळी वास करू. सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत, नाम सरस्वती असत तया महाभक्तांचे. दत्तकृपा भावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात, तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र, श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा. श्री गुरुच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत, सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे. सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत, गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण, औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहते श्री दत्त, तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्षे तेथे राहती तप करती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत, श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 2 समाप्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंद आनंददायकम, मुनी दिगंबर वाल सर्वज्ञ ज्ञानसागरम. श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायती, कृष्णा नदी किनारी राहते, औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत, अनेक लीला दावित भक्तरक्षणा कारणे.
नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगद्दोर धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत. गुरु चरित्री वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्ण शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता. तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेशी जात. तो प्रेमेने गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुग्रया. श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघोणी जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा तो हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पूर्ण उरत इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्तांचे हरित करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत श्री नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरोनी पाहत कृष्णा नदी दुभंगत. देवता येते बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या. योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरुरूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित. त्यांची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जावणी राहत. श्री नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत. येऊन नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करीत नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागे. प्रसन्न वदने गृही जात. पुत्र होई तिज व्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रांशी झाली वर्षे 7. घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित. माता म्हणे आक्रंदत. श्री गुरुंनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तिशी समजावित परी ती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथ येत. म्हणती ज्या पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली. निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आली. काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होत असे. पुत्रा ते पाहे जीवित. पतीसी उठवून दावित. श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 3 समाप्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तऱ्या नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धरित कृपा कटाक्षी करुणिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात. तो प्रेमेने गृहात ते आदर करीत असे. एकदा त्या गृही जात. ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवणी म्हणे पहा ती ब्राह्मणे. आजी प्यावे फक्त पाणी. गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मजप्रत. ऐसे म्हणती तियेला.
श्री स्वामीसी ती म्हणत, वांज म्हैसती असत तव म्हणती श्री गुरुनाथ, दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत, दोन हंडे दूध मिळत, अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई, वार्ता सर्वा कळेही, दर्शनाशी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामीच्या. कुमसी नामे गावात एक यती होता राहत, त्रिविक्रम भारती असत नाम त्या यती रायाचे. स्वामी कीर्ती ऐकोण निंदा करी आपण, म्हणे संन्यासाशी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी श्री नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात, यती दुरोणी पाहात साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती, त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहुणे इष्ट दैवत मुनी स्वामी ते नमस्कारित, म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहतसे. अशा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित, भक्ती मार्गांते वाढवित गाणगापुरी राहुनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती, लोक बहुमान देती महासाधू म्हणूनिया. दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत, आम्ही महापंडित चारी वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरवण अनेक पंडिता हारवण, जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत, वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हास विवाद करा अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. ते विक्रमात भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ, काही न कळे आम्हासी. मग हारीपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण, यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार, हारीपत्र तया समोर लिहून देईल तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तेधवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती, आढ्यतेने उभय देती बसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत, विद्या विनयन शोभत, वादो करोनी काय मिळत, लिहून कासया हवे तुम्हा. आढ्यातखोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागून, म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ करोणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित, परी तेना ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवारी. इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी, एक मातंग अवधारी जात होता तेधवा. स्वामी त्या ते पाचारिती, कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्याशी सांगत, रेषा भूमीवरी काढी सात, शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत, एक एक रेष ओलांडित पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लांघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लांघिता म्हणे आपण गंगासुत, का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसतसे. चौथी रेखा लंघिता म्हणे आपण शुद्ध याती, जातो होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचही रेषा लंघिता म्हणे मी वैश्व आता, व्यापार उद्दीमक तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करोणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामीशी. नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे क्षुद्र होऊनी ब्राह्मण लोकांशी तो म्हणत असे, मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागून. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांशी म्हणती, पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल जोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करोणी स्वामीशी नमस्कार शितावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणे वाहत असे. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 समाप्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा.
दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधी ओम हंस हंसाय विग्रहे परमहंसाय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात ओम शून्य शून्याय विघ्नहे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओम दत्तात्रेयाय विघ्नहे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्यांग्रत सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एका भावे भक्तीसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकला भिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्रीवायुक्त वांजेसी पुत्र होत आरोग्यमय भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे करिता अनेक उपचार परिरोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही येथे चालेना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नृसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्याते साहेना गाणगापुरी पोचत श्री स्वामी संमती असत श्री गुरुमूर्तीशी पाहता परमानंदे डोलत असे रोगी असे डोलीत त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे कळे स्वामीशी वर्तमान चरण तीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होणे बैसला सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर प्रकटला पहा भूवर नररूपाते धरोनिया ऐसा महिमा अपरांपार दीनदयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण अगाध त्याचे महिमान कोणी वाणिरणे शकेन असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत दूरदुरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येत असे तिघांसी पुरेले इतके साहित्य ते सवे घेऊन येत परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मजजवळ कफणी त्यावरे टाकीत वाडा म्हणती सर्वांप्रत शिष्यांशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा जलचरांशी देती अन्न पक्ष्यांशी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरूंचे श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 5 समाप्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो सरसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूरदूरोनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शन येत सवे पत्नी असत वयवर्षे 60 असत येऊनी नम्मी श्री गुरुशी श्री गुरु पुसती तियेसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या जाहले वांझ या जन्मात दूषण करती समस्त पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसी करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होती नाही विटाळासी स्वामी म्हणता चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळसी 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरूंचा नाम सरस्वती ठेवित श्री गुरुस्थिती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियेसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ट शरण येई श्री गुरुशी
एक काष्ट त्याचे देत, म्हणती देवी सेवी तयाप्रत, पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. यासी जवळ येतील पर्ण, जाईल कुष्ठ संपूर्ण, ऐकोनी हे आश्वासन, विप्र घेई काष्टाते. संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवण, नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाते दिवस 7, श्री गुरु पहावयासी येत, कमंडलू तीर्थ घालीत, मंत्रोनी त्या काष्टासी. तात्काळ परणे फुटत, औदुंबर वृक्ष दिसत, नृसिंह सरस्वती समर्थ, महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत, नृसिंह स्वामी श्री दत्त, ऐसा लीला तयाचा. एकदा सायम देवासी, घेऊनी जाती संगमाशी, दावोनी वर्षा मायेसी, मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊनी ये परत, 2 सर्प पाठवित, पथदाव विना तया लगी. काशी महिमा सांगत, गुरुभक्ती करावी म्हणत, दिव्य दर्शन घडवित, तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त, स्वामी सेवा करीत, झाडणे सांत्वन करीत, आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्री शैल यात्रेशी जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी, तू का न गेलासी? तो म्हणे, तुम्ही शिवची असता जावे कशाला? शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी, चल जाऊ श्री शैल्याशी, यात्रा पाहून येऊ जा. तो म्हणे, श्री शैल दूर असत, 15 दिन चालाया लागत, आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणत असे. त्याशी जवळ बोलावित, पायधरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्री शैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्तांप्रत, तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत, पाहुनी विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार, परतोनी येई बाहेर, जेथे बैसले श्री गुरुवर, तेथे येऊनी नमित असे. म्हणे, आता तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात, तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का? स्वामी तया म्हणती, क्षेत्र महिमा सांगती, तो म्हणे नृसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको, तूच अससी परमेश्वर, भरोणी राहासी चराचर, ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदीनामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास 7 पुनर्चरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत, गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्री दत्त, बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू देवी असत, मनुष्यापाशी का पाठवित? ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत, क्रोधित्यासी म्हणत, तो नर नव्हे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करुणी अष्टदिशी, गाणगापुरी पोचत असे. दुरोणी श्री गुरुसी नमस्कारित, श्री गुरु त्यासी म्हणत, देवी पासोनी मनुष्याप्रत, का आलासी नरवरा? कोणी ऐसी माता चरणी नमस्कार करीत, म्हणे तू ईश्वर असत, जाणिले म्हणेचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी, न्यावे संगमी यासी, दूर टाका याच्या वस्त्रांसी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी, आणा मग गाणगापुरासी, ऐसे सांगोनी तयासी, संगमी देवी पाठवोनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत, सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात, श्री स्वामीचे स्तवन करीत, म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमाना, नित्य होई अन्नदान, ते गाणगापूर स्थान, अपार महिमा तेथीचा. ही परगी ग्रामात, नंदी नामे कवी असत, शिवावरी कवित्व करीत, 5 कवण नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत, नृसिंह सरस्वती श्री दत्त, त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पिले जिव्हार, नृसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मीन करी. ऐसे बोलून आपण गेला शिवपूजे कारण, पूजा करिता ध्यान, लागले तया दिवजाशी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती, बैसले तयाशी दिसती, हासोनी त्या ते म्हणती, माझी पूजा करीतोसी का? पाहुनी ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार, म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर, नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात, साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त, सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे आमुच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरा जाती, पुन्हा कालांतरे मिळती, म्हणून श्री गुरु घरी आले.
8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 ठाई गेले आपण, गाणगापुरीही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती, गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा, लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय असे तुझ्या मनात, तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती दयाप्रत, कापून टाकी शेत, विस्मय पाही भक्त काय करावे म्हणून या. परिक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण, टाकी शेत कापून, वेडा म्हणती लोक त्या ते. परी घडले विपरीत, ते रात्री अति वर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्तांचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होतं, ज्वारी वाटे लोकांत, ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा, एक एक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार, नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 6 समाप्त. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरती करी तू दया, सद्भक्तासी सदया, अन्न वस्त्राते देई तू. तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहात, भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी. तो बिदरचा राजा होत, श्री स्वामीच्या दर्शनासी येत, काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पुनर्जन्म आठवत, म्हणे श्रीची कुरवपुरात, सेवा केली म्हणून या जन्मात राजा होणी जन्मलो. जेथे श्रीची स्थाने असत, भूमी राजा दान करीत, औदुंबर नृसिंह वाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरुसेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करुणी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थानाचे. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न, लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत, लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेवेती. यश कीर्ती धन मान, आरोग्य ज्ञान समाधान, सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण, आणि स्वये आपण कर्दळी वनात गेले ती. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती, कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे. पादुका स्थापिती तेथ, निर्गुण पादुका त्या म्हणत, आणि तेथून निघत नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत सांगाती असती 4 भक्त, श्री शैल पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहावया. काही दिन तेथे राहत, मग भक्तांशी सांगत, जावे तुम्ही आता परत, कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत, कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी. आश्चर्य पाहती भक्त, जलावरी श्री गुरु तरंगत, पानावरी बैसोणी जात पहिलं तिराशी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोणी तरंगत जाती कृष्णेमधुनी, पहिलं तिरा जावोनी हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात, आणि पहा होती गुप्त, ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेची अवधारा. कली 5 सहस्त्र 101 1921 शालिक वाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करुण होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरून अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर, लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर, श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य यांचे करीत असे. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा.
संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होतं. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होतं, सिद्धांची दर्शने होतं, परमार्थी प्रगती होतं पठने नित्य ग्रंथाच्या. अडली कामे पूर्ण होतं, संसार कष्ट दूर होतं, भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठने होतसे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 7 समाप्त.